लहान मुलं भाज्या खायला नको म्हणतात, पण त्याच भाज्या जर आपण वेगळ्या स्वरूपात त्यांना दिल्या तर ते अगदी आवडीने खातील। आज आपण खूप साऱ्या भाज्या वापरून कुरकुरीत असे डाळवडे बनवलेले आहे। डाळवडे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, लहान भुकेसाठीही बनवू शकता किंवा ब्रेकफास्टसाठीही अगदी छान लागतील। डाळवडे बनवताना आपण खूप साऱ्या भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते अधिक पौष्टिक झालेले आहे। तर बाहेरचे पदार्थ मुलांना देण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही डाळवडे करून पहा, लहान मुलंही अगदी आवडीने खातील। लहान मुलंच काय, आपणही अगदी आवडीने खाऊ। चला मग तर फारसा वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वडे बनवायला सुरुवात करूयात। तर वडे बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी हरभरा डाळ घेतलेली आहे। हरभरा डाळ 8 ते 10 तासाकरता छान भिजवायची आहे। डाळ अगदी व्यवस्थित छान भिजलेली आहे। सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मिक्सी जारमध्ये अद्रकचा एक तुकडा घालूयात, हिरवी मिरची घालायची आहे, लसणाच्या काही पाकळ्या घालूयात आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि मिक्सरला हे सर्व एकदा फिरवून घेऊ। मटार घालून पुन्हा फिरवून घेऊ। डाळ घालून जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। डाळ वाटून झालेली आहे, काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे राहिलेली डाळ ही वाटून घ्यायची आहे। मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। सर्व डाळ वाटून झालेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, अगदी चिमूटभर कांदा लसूण मसाला घालायचा आहे, बारीक कापलेली कोथिंबीर, टोमॅटो घालायचा आहे, गाजर घालायचं आहे, एक कांदा घालूयात, बारीक चिरलेला कोबी, शिमला मिरची घालायची आहे, एक चमचा धना पावडर घालूयात, अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा नाश्ता अगदी पौष्टिक होणार आहे, कारण आपण यामध्ये खूप साऱ्या भाज्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये स्वीटकॉर्नचे दाणे वापरले तरी चालेल किंवा तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तेलही गरम झालेलं आहे, वडे सोडूयात। वडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसेही करू शकता। तर ह्या ठिकाणी मी भज्यांसारखे वडे केलेले आहे आणि वडे सोडताना थोडे चपटे सोडायचे आहेत, जेणेकरून ते कुरकुरीत लागतात। हवा असेल तर वड्यांसारखा गोल आकार देऊनही वडे तुम्ही सोडू शकता। एकदा तेल गरम झालं की वड्यांना छान लालसर कलर येईपर्यंत मध्यम आचेवर वडे छान तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता वड्यांना मस्त लालसर कलर आलेला आहे, काढून घेऊया। अशाच प्रकारे इतर वडेही बनवून घ्यायचे आहेत। वडे तळून घेताना घाई करायचे नाहीये, मध्यम आचेवर छान त्यांना लालसर कलर येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत। वडे व्यवस्थित आतपर्यंत छान तळले गेले तर ते खायलाही तितके खुसखुशीत लागतात आणि मोठ्या गॅसवर वडे तळले तर ते बाहेरून लाल होतील पण आतपर्यंत व्यवस्थित शिजले जाणार। अशा प्रकारे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहे। खूप साऱ्या भाज्या घालून बनवलेले पौष्टिक डाळवडे तयार आहे। तुम्ही हे अशा प्रकारे वडे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।